DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात सलग 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी व वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे। सायंकाळच्या सुमारास देवळाने येथे आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे जाधव कुटुंबाच्या घराचे छत कोसळले। या दुर्घटनेत 2 वृद्ध महिला आणि 1 लहान मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंदरसूल येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने व्हिडिओ कॉलद्वारे जखमींची विचारपूस केली। यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय मदत कक्षामार्फत जखमींच्या उपचारांचा खर्च उचलण्याचे तसेच शासनाच्या माध्यमातून घराची दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिले। वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या व्हिडिओ कॉलमुळे जाधव कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला। याबद्दल जखमी कुटुंबियांनी मंत्री छगनराव भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांचे आभार मानले। तसेच अंदरसूल येथील डॉक्टर तुषार भागवत यांनी तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिल्याने जीवितहानी टळल्याचे सांगण्यात आले। डॉक्टर सौ भागवत व डॉक्टर श्री भागवत यांच्या तत्पर उपचाराबद्दलही कुटुंबियांनी आभार व्यक्त केले। DPA न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण पाटील, येवला। हे नुकसान झालं होतं। हे जे जखमी महिला आहेत, ही जखमी महिला आहेत आणि 14 टाके पडले साहेब त्यांना। आणि हा छोटा बच्चू आहे, याला लागलंय। हे त्या जखमींचे नातेवाईक आता हो जखमींचे नातेवाईक तुमच्याशी बोलताय साहेब। हां बोला बोला काय बोला सांगा। ठीक आहे, तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, काय असेल ना त्याचं आपण हे करू, पत्रे वगैरे सगळं व्यवस्थित करू, पण तब्येतीच्या अगोदर काळजी घ्या। कोण आहे का ते डॉक्टर बिक्टर कोण आहे सर साहेब? जी काय अडचण असेल आणि जे काय खर्च लागेल तो सगळा खर्च आपण द्यायचा आहे, बरं का? आणि ते पत्रे बित्रे पण जे आहे सरकारनं नाही दिले तर आपण करून द्यायचं आहे सगळं। चालेल, ओके हो सर, समजलं ना? हो कलेक्टरला आपण कळवतो। यस सर। नाही उचललं तर ताबडतोब आपण आपल्यातर्फे त्यांना ते करून द्यायचं आहे। यस सर, यस सर, हो यस सर, खर्च करतो। ओके सर, ठीक आहे, ओके सर। आणि पहिल्यांदा आता अगोदर काळजी घ्या, आणि जर जास्त आजारी असेल तर आता एवढ्याच्या डॉक्टर मध्ये आहे ना? नाही, अंदरसूल मध्येच उपचार सुरू आहेत सर। पण न्यायचं आहे का कुठे, नाशिकला वगैरे कुठे काही गरज आहे का? नाही सर, तशी परिस्थिती नाही आहे। जर वाटलं तर मी संतोष खैरनार आले आहेत या ठिकाणी, आपले वैद्यकीय मदत कक्षाचे, मी त्यांना तसं कळवतो सर। तसं जर वाटलं तर येवला किंवा नाशिक किंवा मुंबई कुठे न्यायचं असेल तर आपण त्यांना ताबडतोब तिकडून हलवू। यस सर। ते डॉक्टरांना विचारा, ते जर स्टेबल असतील तर काही प्रॉब्लेम नाही। यस सर, यस सर। हा, आराम करू। यस सर, थँक्यू सर। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।